जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक। एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर लीक झाल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार व सुषमा अंधारे यांनी लावला। आरोपानंतर तपासासाठी मुंबई पोलिसांचे विशेष पथक आज नंदुरबार जिल्ह्यात दाखल झाले आहे। या प्रकरणात नंदुरबारमधील कौटिल्य अकादमीचे नाव समोर आल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे। कौटिल्य अकादमीसह 2 ठिकाणी मुंबई पोलिसांच्या पथकाने झाडाझडती केली। आज सकाळपासूनच नंदुरबार शहरातील कौटिल्य अकादमी येथे पथकाने धडक दिली। अकादमीतील कागदपत्रे, सीसीटीव्ही फुटेज आणि संगणकाची तपासणी करण्यात आली। त्यानंतर पथकाने पेपर फुटीची तक्रार करणाऱ्या व्यक्तीच्या आणि संबंधित विद्यार्थिनीच्या घरावरही भेट दिली। मात्र दोन्ही ठिकाणी घरे बंद असल्याचे समोर आले। त्यामुळे पोलीस हाती काय पुरावे लागले याबद्दल माहिती मिळू शकली नाही। दरम्यान संबंधित क्लास व विद्यार्थ्यांच्या घरी तपासणी केल्यास कोणीच आढळून आले नाही। त्यामुळे तपासासंदर्भात काहीच माहिती मिळाली नसल्याचे मुंबई पोलिसांच्या पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले। एमपीएससी ही राज्यसेवेतील महत्त्वाची परीक्षा आहे। औषध निरीक्षक सारख्या जबाबदार पदाच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या बातमीमुळे नंदुरबारसह संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी संतप्त आहेत। प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत। मुंबई पोलीस पथक नंदुरबारमध्ये कोण कोणाची चौकशी करते, कोणते पुरावे गोळा करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे। दरम्यान पेपर फुटीच्या वाढत्या घटनांमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। काय आढळून आले? सर काही माहिती मिळाली? चौकशी केली काय आढळून आलं सर? थोडंसं म्हणजे प्रवीण पाटील देखील बेपत्ता आहेत। हां सर, प्रवीण पाटील सर मिळाले, काय डॉक्युमेंट मिळाले? काही नाही आता पण चौकशी बाकी नाही सर। साधारण कधीपर्यंत चौकशी आपण करणार? काय अहवाल वगैरे काय अहवाल काय सादर करणार? जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक।